हॅलो गाईज. तर कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही खूप छान मजेत आणि हॅप्पी असाल. तर इथे मी पण खूप मजेत आहे आणि हॅप्पी आहे. तर तुम्ही पण हॅप्पी राहा, खुश राहा आणि कायम आनंदी राहा. खरं तर लाँग व्हिडिओ बनवायचं कारण असं की तसे तर मी शॉर्ट व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी अपलोड करतच असते, मिनी ब्लॉग वगैरे. पण बरेच दिवस झाले मी लाँग व्हिडिओ हा अपलोड केला नाही आणि गावाकडं आल्यापासून तर हे मी शॉर्ट व्हिडिओज अपलोड करते. तर म्हटलं चला आज लाँग व्हिडिओ पण अपलोड करूयात एक आणि तुमच्या संगती बोलूयात. तर इथं काल शुक्रवारचा बाजार होता ह्या गावचा. तर तिथून ही मेथीची भाजी अशी आणली होती. तर म्हटलं चला आज आता मेथीची भाजी बनवूयात. आणि आता वाजलेले आहे 4:45. खरं सकाळचं काम वगैरे उरकून थोडंसं झोपले होते आणि आता उठले. तर म्हटलं चला उरकूयात, कारण का चुलीवर स्वयंपाक करायचा म्हटलं तर वेळ लागतो. तसं गॅस पण आहे, पण चुलीवरचं खायला जरा थोडंसं चांगलं लागतं, त्यामुळे मी चुलीवरच स्वयंपाक बनवते. आणि तर म्हटलं चला उरकूयात, नंतर मग परत अंधार वगैरे झाला की मग प्रॉब्लेम परत. आणि म्हटलं त्याबरोबर माझे जे व्ह्यूअर्स आहेत, जी माझी यूट्यूब फॅमिली आहे, तर त्या माझ्या यूट्यूब फॅमिलीशी जे माझे व्ह्यूअर्स आहेत बघणारे, तर त्यांच्याशी थोडेसे गप्पाही मारूयात. तर गाईज कसे आहात तुम्ही? कारण का मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमधून माझा हा पहिला म्हणजे प्रश्न असतोच, तुम्ही कुठलेही व्हिडिओ माझे बघा की कसे आहात, हसताय ना, हॅप्पी तर आहात ना, खुश तर आहात ना. कारण का हे माझं बोलण्याची एक सवय म्हणा किंवा एक माझी जी मला लागून गेलेली जी माझ्या म्हणजे बोलण्यातून नेहमी असं प्रत्येकालाच तर मी असं बोलते. तर ॲक्च्युली ही माझी चांगलीच सवय आहे. आणि ही विचारपूस केली आपण तर आपल्याला पैसे पडतात आहे किंवा आपला थोडी कुठला लॉस होत आहे. तर त्यामुळे माझी ही प्रत्येक व्हिडिओची सुरुवात मी ही अशीच करते. आणि खरं तर ही 4 दिवसाची जिंदगी आहे. कधी काय होईल, काय नाही हे सांगता येत नाही खरं तर. त्यामुळे माणसाने हसत राहावे, आनंदी राहावे, हॅप्पी राहावे. जीवनात हे सुख-दुःख हे येतच असतात. प्रत्येकालाच असतात हे. असं नाही की तुम्हालाच आहे आणि बाकीच्यांना नाही, असं काहीही नाही. देवाने जिथं जन्म दिलेला आहे, माणूस जन्म जिथं दिलेला आहे, तिथं देवाने त्याबरोबर त्याला दुःखही दिलेलं आहे आणि त्या दुःखाचे निवारण करण्याचा मार्गही देवाने तसेच दिलेला आहे. तर खरं तर ते आपल्या हातात आहे की आपली जिंदगी किंवा आपलं जे आयुष्य आहे ते आपण कशा पद्धतीने चालवायचं आहे किंवा कशा पद्धतीने आपलं आयुष्य पुढे न्यायचं आहे. तर आजचा दिवस आहे तो आपला म्हणून जगायचा. उद्या आहे की नाही हे माहीत नाही. आजचा जो आपला आहे हा लास्टचा दिवस आहे असंच म्हणून जगायचं आणि हॅप्पी राहायचं, आनंदी राहायचं. कारण का ना मागचा विचार करायचा, ना पुढचा विचार करायचा. जे आत्ता करंट आहे सिच्युएशन, तर ती जगत राहिली पाहिजे माणसाने, असं मला वाटतं. आणि कोणाचाही विचार न करता लोक काय बोलतील किंवा हे कोण बोलेल माझ्याशी किंवा माझ्याविषयी हे कोण काय बोलत असतील, ह्या कुणाचाही विचार न करता आपले जीवन आपल्याला कशा पद्धतीने जगता आलं पाहिजे हे आपल्याच हातात आहे आणि ते आपणच करू शकतो. कारण का कुणी येऊन असं तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही रडत जरी बसलात किंवा तुम्ही दुःखात जरी बसलात ना, तरी कोणाला त्याचा काही फरक पडणार नाही. त्यामुळे आपलं जीवन हे आहे हे आपल्या पद्धतीनेच जगायला पाहिजे असं मला वाटतं. तर नावं ठेवणारे तर ती सगळ्यांनाच ठेवतात. चांगले वागले तरी त्यांना नावं ठेवतात, वाईट वागले तरी त्यांना नावं ठेवतात. तर त्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं जीवन आहे आणि आपण ते कसं जगायचं, कसं नाही, हे आपल्या पद्धतीने आपल्याला जगता आलं पाहिजे खरं तर. आणि दुःख राहून किंवा दुःखात राहून, रडून किंवा
अजून वेगवेगळे एक टेन्शन घेऊन, स्ट्रेस घेऊन याचा काहीही फायदा नाही खरं तर. आणि उलट त्यामुळे माणूस आजारी पडतो. माणूस माणसाचं मानसिक जे मानसिक हे आहे, आपली जी बॉडी आहे ती पूर्ण म्हणजे रिकवर होत नाही लवकर. खरं तर ती डिप्रेशनमध्ये जाते. आणि त्यामुळे माणसाने हे हसत राहिलं पाहिजे, हॅप्पी राहिलं पाहिजे. कितीही संकट आली किंवा काही आलं तरी फक्त देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्या नशिबावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण का जे नशिबात असतं ना ते आपल्यापाशी येतच येतं. आणि जर आपल्या नशिबात नसेल ना तर ते नाही येत. आणि तसंच स्वतःवर पण विश्वास पाहिजे खरं तर. नशिबावर फक्त डिपेंड राहून जमणार नाही आणि देवावरही डिपेंड राहून जमणार नाही. कारण का तुम्ही जर कुठल्या गोष्टीचे कष्टच केले नाही किंवा तुम्ही काहीच केलं नाही आणि देवावर अवलंबून राहिलात किंवा डिपेंड राहिलात तर देव तुम्हाला आयतं असं कुठलंच देणार नाही. देवाला सुद्धा देव पण हे करायला म्हणजे देव पण यावं ह्यासाठी सुद्धा देवाने खूप असे टाकेचे घाव सोसलेले आहेत. तर असं चला, मला एवढंच सांगायचं आहे, माझ्या जे व्हिडिओमार्फत सांगायचं आहे की आपली जी जिंदगी आहे ती हसत हॅपीनी आनंदाने जगा. मला एवढंच म्हणायचं आहे. कोणाचाही विचार न करता, कोणाचाही काही करता, कोणाचंही टेन्शन न घेता आपली जिंदगी आपल्या आनंदाने हसत आणि मजेत जगा. तर इथं कोणी कोणासाठी पुरलेलं नाही आयुष्यभरासाठी खरं असतं. कारण का ज्याचे त्याचे नशिबाचे भोग असतात आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर इथे मी असं शेतामध्ये आहे आणि इथे असं चिमण्यांचा वगैरे सगळा आवाज आहे, चिव चिव चिव, आणि माश्या पण इकडे तिकडे हे होतात ते. तर चला आता भाजी नीट करते आणि जे माझं रुटीन आहे आत्तापासूनचे जे संध्याकाळपर्यंतचे तर ते तुम्हाला मी दाखवते. खरं तर ही काल भाजी आणली होती बाजारातनं, काल संध्याकाळीच्या टायमिंगला, आणि आत्ता सुकून पण गेली. आमच्या तिकडं असं खूप असं उन्हाळा असं वाटतं की खूप उन्हाळा लागलाय की काय, किंवा खूप ऊन पडत आहे. खरं तर पुण्याला आत्तापर्यंत नव्हतं, पण आत्ता जसं मी इकडे गावाला आली तसं असं जाणवते की खूप असं ऊन आहे. तर संध्याकाळी काय करायचं अजून तसं तर काय ठरलेलं नाही आहे. तर बघू काय करायचं ते. मेथीची भाजी तर आता नीट विसून घेते, नाहीतर मग ती अशी वाया जाईल, त्यामुळे तिला नीट करून असे घेते. माशा खूप वैताग देत आहे. तर चला, फायनली माझी भाजी अशी निसून झालेली आहे मस्तपैकी. आणि त्या भाजीसाठीला जो लागणारा लसूण आहे तो लसूण मी नीट करून घेत आहे आता.
तसं तर मी म्हणजे खूप सोप्या आणि साध्या पद्धतीनेच मेथीची भाजी करते. माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी मेथीची भाजी अशी दाखवलेली आहे, कशी करतात ती. इथं असं लसूण वगैरे असं सोलून घेते. खरं तर प्रत्येक महिलेचं म्हणजे जी महिला गृहिणी आहे तर त्या महिलांचे असंच रुटीन असेल आणि दुपारनंतरचं हे असंच रुटीन असेल. खरं तर कुणी उशिरा स्वयंपाकाला लागत असेल, कुणी लवकर लागत असेल, कुणाच्या घरी लवकर जेवायला लागतं, कुणाच्या घरी उशिरा जेवायला लागतं. आता सिटी एरिया वगैरेमध्ये लोक जॉब वगैरे वरून येतात तर मग थोडंसं आराम वगैरे करतात किंवा मग उशिरा जेवण करतात. तसं इकडे गावाकडं असं नाही आहे आणि शेतामध्ये तर नाहीच नाही, कारण का लाईटीचा पण प्रॉब्लेम असतो. तर त्यामुळे जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंतच लवकर स्वयंपाक करून 8 वाजेपर्यंत जेवण वगैरे सगळं काम, भांडे वगैरे घासून काम उरकून तर झोपणे हे असंच इकडे गावाकडं चालतं. एवढं रात्री कुणी एवढं जास्त इकडे जागत बसत नाही आणि सिटी एरिया नाही, हे गाव आहे त्यामुळे इकडे हे असंच चालतं. पण गाव असो किंवा सिटी असो प्रत्येक महिलेला ही तिची कामं ही करावंच लागतात. ती काही चुकलेली नाहीच कुठल्याच महिलेला. तर चला फायनली असा लसूण असा सोलून माझा झालेला होता आणि भाजीत टाकण्यासाठी. तर त्यानंतरचं म्हटलं चला आता उरकून घ्या बाकीची राहिलेली कामे. तर दुपारी ही अशी भांडे घासून ठेवलेली होती आणि मांडणीला लावायचा कंटाळा आला होता त्यामुळे मी असेच ठेवले होते आणि असा काहीतरी पसारा झाला होता घरामध्ये. तर म्हटलं चला तो पण आता उरकून घेऊयात हळूहळू. तर नाही उरकलं तरी ते आपल्यालाच करावं लागतं. तर म्हटलं चला आत्ताच उरकून घेऊयात. तर अशा पद्धतीने मी असे भांडे वगैरे सगळे मांडून घेतले. तर कुठं मांडावं काय मांडावं काही सुचतच नव्हतं पहिलं, कारण का भांडेच एवढे होते. तर म्हटलं चला फायनली सगळं एक 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 असं भांडे वगैरे मस्त मांडून घेतली. सगळा पसारा काय आहे ते सगळं आवरून वगैरे स्वच्छ असं करून घेतलं सगळं. त्यानंतर म्हटलं स्वयंपाकाला लागायचंच आहे तर त्या आधीची जी कामं आहेत ती उरकून घ्यावीत, नाहीतर मग हे असं ठेवलं का ते काम कवरही तसंच राहतं आणि ते काही व्यवस्थित दिसतही नाही. तर असा काहीतरी पसारा होता. तर फायनली सगळी भांडे वगैरे अशी मांडणीला लावून घेतली होती. खरं तर राहायला 2 जण आहे पण भांडे एवढे आहे की असं वाटतं की 10 जण इथं राहत असतील. तर असं मला असे लागतात जास्त भांडी, त्यामुळे मी इथं एक्स्ट्राचेच भांडे माझ्यासाठी मी ठेवत असते. त्यानंतर इकडे या समोरच्या साईडला आले. म्हटलं आता अंगण वगैरे बाहेरचं असं स्वच्छ असं झाडून घ्या, कारण का ते काही व्यवस्थित दिसत नव्हतं आणि संध्याकाळची वेळ होती, म्हणजे 4:45-5 वाजले होते. तर मग इथे असं पाणी वगैरे शिपडून मस्त असं झाडून घेतलं. तर म्हटलं दिसायला पण चांगलं वाटतंय आणि फ्रेश पण वाटतंय आणि जेवढं स्वच्छ राहील तेवढं पण चांगलंच असतं. आणि हे गावाकडे हे असंच असतं. तर सकाळचं पण असंच असतं आणि संध्याकाळी पण असंच असतं. तर इथं मस्तपैकी असं पाणी वगैरे शिपडून घेतलं. त्यानंतर असं खराट्याने वगैरे मस्त असं इथं झाडून घेतलं आणि इतकं स्वच्छ दिसत होतं तर की खूपच मस्त दिसत होतं. तर फायनली हे असं इथं उरकून घेतलं आणि ही संध्याकाळचं हे असंच रुटीन असतं माझं. खरं तर इकडे गावाला आलं हे असंच करावं लागतं सगळं. आणि माझ्याच घरी नाही तर प्रत्येकाच्याच घरी किंवा प्रत्येक महिला ही अशीच करत असेल. तर जेवढं आपलं घर स्वच्छ आणि साफ ठेवेल तेवढं हे चांगलंच असतं. आणि जर बाहेरचं अंगण परिसर जर असं मोठा असेल तर ते साफसूफ केलं तर ते चांगलंच दिसतं. तर अशा पद्धतीने मी असं मस्त असं झाडून वगैरे सगळं
झाडून घेतलेलं होतं. खरं तर इथं शेणसाडा टाकला तरी नको नाही, पण आत्ता सध्या मी टाकलेला नव्हता, तर म्हटलं बघू आता 2-3 दिवसांनी बघू. तर आज जरा थोडंसं कामाचं इकडे तिकडे म्हटलं, कारण का जे आपली घरातली कामं आहेत ती पहिली मी उरकून घेतली. त्यानंतर म्हटलं फावल्या वेळात हे असं शेणसाडा वगैरे करता येईल. पण त्यानंतर मी असा कंटाळा वगैरे केला, तर म्हटलं बघू आता 2-3 दिवसांनीच बघू. तर इथं स्वच्छ असं अंगण वगैरे मस्त असं झाडून वगैरे घेतलं. तर इथं किती असं स्वच्छ असं अंगण दिसत आहे. आधीचं आणि आत्ताचं खूप फरक आहे. आणि त्यानंतर म्हटलं चला जी धुतलेली कपडे होती ती इथे वाळत होती आणि ती आता घरामध्ये घेऊयात, कारण का संध्याकाळचं रुटीन हे असंच असतं माझं. आणि फायनली कपडे वगैरे सगळे असे घरामध्ये घेतली. त्यानंतर म्हटलं आता बस झालं आता ही सगळी बाहेरची कामं, तर आता स्वयंपाक करण्याच्याकडे वळूयात म्हटलं. तर चुलीवर करायचं म्हटलं वेळ हा लागतोच, आणि स्वयंपाक हा 2च जणांचा होता. 2 जणांचा असो किंवा 4 जणांचा असो, पण ते करावं तर करावंच लागतं. तर फायनली इथं अशी चूल वगैरे पेटून घेतलेली मी. त्यानंतर पहिला असा चहा ठेवलेला माझ्यासाठी मी, आणि चहा वगैरे पिले. म्हटलं थोडंसं फ्रेश वाटेल चहा पिल्यावरती. तर चहा वगैरे असं मस्त वगैरे पिळून घेतला मी. आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता भाजीला काय करायचं, तर मेथीची भाजी वगैरे मग अशी मी नीट करून घेतलेली होती. तर म्हटलं चला आता तीच भाजी करूयात, नाही तर मग ती भाजी खराब होऊन जाईल. तर खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने मी मेथीची अशी भाजी करून घेतली. आणि माझे आधीचे व्हिडिओ जे आहेत, तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी मेथीची भाजी अशी केलेली आहे. माझी करण्याची पद्धत ही खूप साधी आणि सोपी आहे. जिरे, मोहरी, लसूण आणि हिरवी मिरची आणि थोडं चवीनुसार मीठ. तर हे असं टाकून मस्तपैकी असं मेथीची भाजी ही मी करून घेते. आणि आज मी मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा जो कूट आहे, जाडसर शेंगदाणे हे केलेले खलबत्त्यात आपण जे कुटून घेतो ते, तर ते न टाकता आज मी मसुराची डाळ टाकून मेथीची भाजी केलेली आहे. तर म्हणजे अशी पण मी भाजी करते, आणि तशी पण मी जे शेंगदाण्याचा कूट टाकून तशी पण भाजी करते मी. तर म्हटलं चला आज अशा पद्धतीने भाजी करूयात, तर कशी वाटते ते बघूयात. आणि फायनली इथं माझा चहा वगैरे पण झालेला होता, आणि मी इथं चहा मस्तपैकी असा चहा इथं घेत होते. तर या तुम्ही पण चहा प्यायला. खूप छान वाटतं खरं तर चुलीवर स्वयंपाक करायला. आणि उन्हाळ्यात पण थोडंसं उन्हाळ्यात त्रास होतो, कारण का आगीमुळं, पण थंडीमध्ये खूप छान वाटतं स्वयंपाक करायला. आणि शेकणं पण होतंय आणि स्वयंपाक करणं पण होतंय. तर मी अशा पद्धतीने मी चुलीवर स्वयंपाक करत असते. तर बघणारे किंवा जे कमेंट्स करणारे आहेत, तर ते असे बोलतील की चूल ही अशा पद्धतीची आहे. कारण का मी चांगली चूल लावली किंवा ठेवली तरी ती बाहेरची साईट आहे, त्यामुळे ते जे कुत्रे आहेत तर ते इथे येऊन बसतात, तर त्यामुळे मग ते खराब होती चूल, ते खराब करून टाकतात. त्यामुळे अशा पद्धतीने मी इथं विटांची चूल केलेली आहे. तर त्यानंतर सगळं जरी चूल वगैरे जरी केलेली आहे, तरी बाहेरचं पण मी सगळं असं स्वच्छ असं करून घेते, तेव्हाच मी चूल वगैरे असं पेटवून घेते. आणि फायनली माझं चहा वगैरे पिऊन झालेलं होतं. म्हटलं चला आता भाजी करूयात, आणि फायनली मी असं भाजी वगैरे असं करून घेतलेलं होतं. तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे मी मेथीची भाजी अशी करून घेतलेली होती, आणि खायला पण खूप छान वाटते. आणि चुलीवरती म्हटल्यावरती ती वेगळीच चव असते, वेगळीच टेस्ट असते. तर खूप छान वाटतं खरं तर खायला पण. चुलीवरचं जेवण खायला खूप भारी वाटतं. आणि करायला थोडंसं होतं, ज्यांना सवय नाही त्यांना थोडीशी प्रॉब्लेम होतं, पण नंतर एकदा सवय झाल्यावर काहीच वाटत नाही. खरं तर चुलीवरचं जेवण हे भारी लागतं खायला. आणि गॅस पण आहे, पण मी शक्यतो काही जरी इमर्जन्सी वगैरे जर असेल
तरच मी गॅसचा वापर करते, नाहीतर मी चुलीवरतीच जेवण बनवायला मला आवडतं, म्हणून मी चुलीवरती जेवण बनवते. तर फायनली इथं माझं सगळं असं काम झालेलं होतं. भाजी वगैरे झाली होती. मला पोळ्या काय फक्त 2-4च पोळ्या टाकायच्या होत्या, कारण रात्री जास्त मी एवढं टाकत नाही, स्वयंपाक करत नाही. तर कणिक असं मळून ठेवलेलं होतं, तर म्हटलं गरम गरम पोळ्या टाकता येईल नंतर. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला, तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि गावाकडची जी पद्धत आहे तर ती अशी पद्धत आहे, आणि अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने असं मस्त असं वातावरणामध्ये मी असं मस्त असं राहत आहे इथे, आणि खूप छान वाटत आहे खरं तर. कारण का गावाकडे हे असंच असतं, सुंदरशी अशी सकाळ, आणि त्यातमध्ये सगळं घरातलं आवरणं, बाहेरचं आवरणं, गाईगुरांचा आवाज, आणि खूप छान खरं तर निसर्गमय वातावरण असतं, आणि खूप छान बघण्यासारखं पण आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. तर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा. तर गाईस, तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप लाख मोलाचा सपोर्ट असेल, हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलते. आणि नवनवीन असे गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मी दाखवण्याचा प्रयत्न करेन, आणि माझ्या शॉर्ट व्हिडिओ माध्यमातून किंवा लॉंग व्हिडिओ माध्यमातून ते तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि कसा वाटला व्हिडिओ तर नक्कीच सांगा मला कमेंट करून. तर चला भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना. टेक केअर ऑल. बाय.